नमस्कार, नया सवेरा न्यूज़ में आप सभी का स्वागत है। ठाणे के टाउन हॉल में मेरा संविधान मेरा स्वाभिमान अभियान के अंतर्गत अग्नि प्रतियोगिता का उद्घाटन किया गया। इस अभियान का उद्देश्य युवाओं सहित आम जनता में संविधान के मूल्यों के प्रति जागरूकता, गौरव और सक्रिय नागरिकता की भावना पैदा करना है। कार्यक्रम की शुरुआत अग्नि के निदेशक निखिल पोहेकर ने की। उन्होंने इस अभियान के पीछे के उद्देश्यों को समझाया और इस बात पर प्रकाश डाला कि संविधान का व्यापक अध्ययन क्यों आवश्यक है। प्रतियोगिता के बारे में जानकारी देते हुए बताया गया कि वेबसाइट पर जाकर महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने संविधान का सुंदर सरल भाषा में विश्लेषण किया है। इसे सुने और इस पर आधारित प्रश्नोत्तरी हल करें। प्रतियोगिता के विजेताओं को नकद पुरस्कार और स्मृति चिन्ह भी दिए जाएंगे। इस पहल का उद्घाटन विभिन्न गणमान्य व्यक्तियों द्वारा किया गया। कार्यक्रम की विशेष आकर्षण प्रसिद्ध अभिनेत्री मधुरा वेलणकर साटम थी। उन्होंने आज संविधान को पढ़ना क्यों आवश्यक है इस पर मार्मिक टिप्पणी करते हुए कहा, नागरिक के रूप में हमें समृद्ध और जागरूक बनने के लिए संविधान को ठीक से पढ़ना और समझना आवश्यक है। इस अभियान के तहत आयोजित प्रतियोगिता में भाग लेने के लिए वेबसाइट पर जाएं। मला स्वतःला या मोहिमेबद्दल आज कळलं आणि मला ही अतिशय महत्त्वपूर्ण गोष्ट आहे असं वाटतं आणि ही तरुण पिढीपर्यंत पोहोचणंही महत्त्वाचं आहे। त्यामुळे हा जो एक उपक्रम या निमित्ताने केला आहे 25 जून आपण ही तारीख संविधान हत्या दिवस म्हणून आठवतो। मला असं वाटतं की या दिवशी मुलांना किंवा तरुणांना आपल्याला काय देता येईल, तर काय इतिहासात झालं आहे याच्यावर आपण त्रास करून घेणं किंवा त्याच्यावर चर्चा करण्यापेक्षा नवीन काय करता येईल हा विचार कुठेतरी अगदी मांडतात आणि म्हणून या संविधानाची ओळख करून देतात आणि एक स्पर्धा त्या निमित्ताने आयोजित केली, कारण तरुण पिढीला जरा त्यांच्या वयाचं होऊन सुद्धा आपण काहीतरी दिलं पाहिजे आणि म्हणून या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आणि मला खात्री आहे की इथे उपस्थित सगळेजण या स्पर्धेत भाग घेतील। या निमित्ताने ही जागरूकता निर्माण होईल की आपलं संविधान काय आहे, आपण संविधान आपलं संविधान काय सांगतं। आपण अनेकदा नुसतं वरवर येणाऱ्या बातम्यांवर आपली मतं मांडत असतो, बोलत असतो, पण त्याचा अभ्यास करणंही गरजेचं आहे, त्याची माहिती असणंही गरजेचं आहे आणि त्याची कुठेतरी एक ओळख करून देणं ही घटना अतिशय मला महत्त्वपूर्ण वाटते आणि आज अग्नीच्या निमित्तानं तरुणांपर्यंत ते पोहोचतं आहे आणि त्या निमित्ताने अजून आज कदाचित 200 जण आहेत, त्याच्यापुढे अजून 2000 20,000 लोकांपर्यंत ते पोहोचेल। पण मुळात आपलं संविधान काय आहे, आपले लोक काय आहेत आणि त्यानुसार त्यात काही काळानुसार बदल करायला हवेत ना, या सगळ्या गोष्टींवर नुसती चर्चा न होता त्याचा अभ्यास व्हावा आणि ते एक महत्त्वाचं काय म्हणे आपण टूल म्हणतो ना, तसं आपल्याकडे असलं पाहिजे। याची जाणीव आता या डिजिटल माध्यमामध्ये लोक जेव्हा फक्त एका हाताने इन्स्टा आणि FB नुसतं हे करत असतात, स्क्रोल करत असतात, त्यामध्ये त्यांना कुठेतरी या जाणीवांची ओळख करून देणं फार महत्त्वाचं आहे आणि ते खूप महत्त्वाचं काम अग्नीच्या माध्यमातून होतं आहे। त्यामुळे प्रसारमाध्यमांना सुद्धा खरं तर ही गोष्ट उचलून धरायला पाहिजे। आपण एखादी कॉन्ट्रोवर्शियल घटना ती खरी खोटी आहेच्या आधीच इतकी सगळीकडे पसरवतो आणि त्यावर भाषण करतो, पण या ज्या खऱ्या गोष्टी घडत आहेत आणि ज्या भविष्यासाठी महत्त्वाच्या आहेत त्या गोष्टीसुद्धा लोकांपर्यंत त्याच वेगाने पोहोचायला हव्या अशी मी आशा व्यक्त करते। संविधानाबद्दल अनेक रूमर्स जे आहे राजकारणी विषय आपण बाजूला काढू, कारण ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं मला वाटतं की हे जे अग्नी, हे जे आपण ज्या विषयी आज इथे भेटलो आणि बोलतोय ते कुठल्याही पक्षाच्या प्रभावाखाली दबावाखाली नाही, त्यामुळे आपण ह्याच्यात राजकारण आणू नको असं माझं स्पष्ट मत आहे। दुसरी गोष्ट म्हणजे मला असं वाटतं की मी एक अभिनेत्री, मी संविधानावर फार अगदी जाहीरपणे आणि अधिकारपणे बोलू नाही शकत, कारण माझाही अभ्यास नाही आहे त्यात। बोलणारे काय बोलतात ह्यापेक्षा मला नेहमी असं वाटतं की करणारे काय करतात ह्याकडे आपण लक्ष द्या। बोलणारे म्हणत असतील की एक विषयी मुक्तपणे बोलू शकते कारण तो सुद्धा हक्क मला संविधान देतं, तर मला असं वाटतं की आपण बोलणाऱ्यांकडे बघायचे दिवस आहेत आत्ता, कारण आपण सध्या जगात काय चाललं आहे ह्याच्यापेक्षा माझं काय चाललं हे जगाला कळावं ह्याच्यातच आपण व्यस्त आहोत। मला असं वाटतं की आपण करणाऱ्यांकडे बघूया, त्यामुळे आज आपण ही जी माणसं करत आहेत त्यांच्याकडे बघूया आणि त्यांना एक सकारात्मक साथ देऊया। तरुणांना काय संदेश? विषय जसा मी मगाशी भाषणातसुद्धा म्हणालो की आज इमर्जन्सीला 50 वर्ष झाली आणि तो कॉमोमरेट करतो आहे, पण सेलिब्रेट नाही करत आहे। मगाशी माझी बोलताना तुम्ही दिलगिरी व्यक्त करतो।
आणि तो कॉमोरेट करताना दिवस आपण का ते करतो आहे, तर आपण संविधानाच्या प्रोटेक्शनसाठी राहतो आहे आणि जगतो आहे. त्याचं सेलिब्रेशन करण्यासाठी आपण राबवलेला उपक्रम आहे की नव्या पिढीला त्या कॉन्स्टिट्यूशनची जाणीव व्हावी आणि म्हणून ही राबवलेली कॉन्टेस्ट आहे. फडणवीस साहेबांच्या भाषणातून जे आम्हाला उमललं आहे ते सर्व नवीन पिढीला महाराष्ट्राच्या उमलावं म्हणून हा केलेला उपक्रम आहे. ओके.